नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगला पण मी सकाळी सुरुवात केली आहे. आता मी असंच रुटीन फॉलो करते सध्या. जेव्हा जेव्हा मला सकाळी वेळ मिळतो ना तेव्हा तेव्हा मी सकाळी शूट करायला सुरुवात करते. या ज्या कटिंग्स आहेत ना मनी प्लांटच्या, त्या एकाच बॉटलमध्ये खूप जास्त दिसत होत्या, म्हणून मी ना सगळ्या अगदी थोड्या थोड्या म्हणजे छोट्या छोट्या जे माझ्याकडे मी कुंभारवाड्यातनं आणलेलं ना त्याच्यामध्ये सगळ्यात छोट्या छोट्या लावून घेतल्या, म्हणजे त्या चांगल्या ग्रो होतील. आणि आता उन्हाळा पण आहे, छान असं थोडंसं ऊन सावली असं सगळंच वातावरण छान त्यांना होईल, म्हणून मी त्या अशा वेगवेगळ्या कटिंग्स करून ठेवल्या. आज सकाळी नाश्त्यासाठी बटाटा वडा करायचा आहे, पण आजचा जो बटाटा वडा आहे ना तो आपण कच्च्या केळ्यांपासून बनवणार आहोत. बऱ्याच वेळा म्हणजे काय बोलतात ना, जे लोक कंद खात नाही, म्हणजे बटाटा खात नाही, आलं लसूण वगैरे असे खात नाही, त्यांच्यासाठी कच्च्या केळ्याचे बटाटे वडे केले जातात. माझी एक मैत्रीण आहे, ती जैन आहे आणि त्यांच्या धर्मामध्ये काही जण बऱ्याच जण बटाटा वगैरे खात नाही, कांदा लसूण खात नाही, आलं वगैरे म्हणजे असं खात नाही. तर तिच्याकडनं मी ही रेसिपी म्हणजे तिच्या टिफिनमध्ये मी एकदा ही रेसिपी खाल्लेली आणि त्याच्यानंतर मग मी ही बनवली आणि आपल्या बटाटा वड्यांसारखीच ही टेस्ट होते, अगदी छान होते. मी ते कच्ची केळी घेतलेली आहेत आणि कच्ची केळी ना मी थोडंसं चाळणीला तेल लावलं आहे बघा, आणि ना ती अशी वाफवायला ठेवणार. एक 10 मिनटं तरी ती आपल्याला वाफवायला ठेवायची, म्हणजे खूप जास्त सॉफ्ट पण नाही करायचे ते आपल्याला. तोपर्यंत इथे नाश्त्याची अजून थोडीशी तयारी. सकाळी सकाळी फ्रूट्स वगैरे खाल्लं की छान वाटतं, दिवस अगदी फ्रेश होऊन जातो. आणि आता उन्हाळ्यात ना असाच नाश्ता बरा वाटतो की काहीतरी असं खाण्यापेक्षा. आणि ना सकाळी कधी कधी असं वाटतं ना की आपल्याला 4 हात असले असते तर किती बरं असतं, आपल्याला एवढी कामं असतात, हे काम करू की ते काम करू, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. आपली जी वडे करणार आहोत त्याच्यासाठी मी खोबऱ्याची चटणी करणार आहे, तर त्याची तयारी करते बघा. तर खोबऱ्याच्या चटणीसाठी मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, खोबरं पण मी फ्रीजमधनं काढून ठेवलेलं. कोथिंबीर कालच वॉश करून ठेवलेली, त्याच्यामुळे आज ती काही वॉश करायची गरज नव्हती. मिरची वगैरे पण मी वॉश करूनच ठेवलेली होती, त्याच्यामुळे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता पण मी काढून घेणार आहे, कारण कढीपत्ता आपल्याला फोडणीला लागणार आहे. याची ही चटणी आहे ना, जर तुम्ही लालबागला लाडू सम्राटमध्ये कधी वडा टेस्ट केला असेल ना तर तुम्हाला कळेल. बटाटा वडा आणि त्यांची जी अशी खोबऱ्याची ही जी चटणी असते, त्यांची ॲक्च्युली शेंगदाण्याची चटणी असते ती, पण ते कॉम्बिनेशनच खूप छान लागतं. म्हणजे तो लाडू सम्राटचा वडा तर आहा, जर तुम्ही कधी लालबागला आलात तर लाडू सम्राटला नक्की व्हिजिट करा, खूप सुंदर असा तिथे वडा मिळतो. किचनमधला बराचसा वेळ आपला वाचावा यासाठी ना मी एक प्रोडक्ट ऑर्डर केला, म्हटलं चला आज तो तुमच्याबरोबर शेअर करते. तर हा आहे अगारो रिगल पर्सनल ब्लेंडर. हा एक मल्टीपर्पज किचन अप्लायन्स आहे आणि याच्यामध्ये फक्त ब्लेंडिंग नाही तर ग्राइंडिंग, चॉपिंग आणि इवन प्युरी पण होते याच्यामध्ये. आणि अगदी याची साईज छोटी असल्यामुळे हा आपल्या किचनमध्ये कुठेही ॲडजस्ट होतो. याच्या मशीनला थर्मल ओव्हरलोडेड प्रोटेक्टर असल्यामुळे मोटर गरम झाल्यास ना ती आपोआप बंद होते. आणि सेफ्टी इंटरलॉक सिस्टम पण आहे, म्हणजे जार नीट नाही बसत ना तोपर्यंत हे मशीन आपोआप चालू होत नाही. या ब्लेंडर्स बरोबर 3 वेगवेगळ्या प्रकारचे जार मिळतात, 700 ml, 500 ml आणि 300 ml, ज्याचा वापर तुम्ही ज्यूस, स्मूथी, मिल्कशेक, मसाले, चटणी वाटण्यासाठी करू शकता. यामध्ये ब्लेंडिंगसाठी 4 लीफ स्टेनलेस स्टील ब्लेड आहे आणि ग्राइंडिंगसाठी 2 लीफ क्रॉस ब्लेड दिलेलं आहे, ज्याच्याने तुम्ही स्मूथी, ज्यूस वगैरे सगळं काही बनवू शकता. आणि याचे ना पार्ट्स पण वेगवेगळे होतात, ज्याच्याने याचं क्लिनिंग पण अगदी इझी होऊन जातं. त्याचबरोबर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लीड्स देखील दिलेले जातात. तर हे आहे सीपर लीड, याचा वापर तुम्ही जारला हे डायरेक्ट लावू शकता आणि कुठेही ऑफिसला जायचं असेल, जिमला जायचं असेल तर हे तुम्ही डायरेक्टली कॅरी करू शकता. त्यानंतर येतं हे सॉलिड लीड, याचा वापर तुम्ही या जारला डायरेक्ट लावून तुम्ही हे असंच फ्रीजमध्ये देखील स्टोअर करू शकता. त्यानंतर आहे हा स्टेनर लीड, याने तुम्हाला ना वेगळं गाळून घ्यायची गरज नाही. तुम्ही ज्यूस केलं, काहीही केलं तरी तुम्ही इझिली याच्या स्टेनरच्या साह्याने तुम्ही आपला ज्यूस किंवा जे काही असेल तो पदार्थ लिक्विड याच्याने गाळू शकता. 700 mlच्या जारमध्ये मी मिल्कशेक तयार करणार आहे, ज्याच्यासाठी मी दूध घेतलं आहे, बनाना घेतलं आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले, थोडंसं मध टाकलं आहे आणि इथे ना मी हे ब्लेंड करून घेणार आहे. अगदी 30 सेकंदात आपली ही स्मूथी तयार होते. जर तुम्हाला ही स्मूथी डायरेक्ट ग्लासमध्ये ओतायची नसेल, कुठे घेऊन जायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये लीड चेंज करून तुम्ही ही इझिली कुठेही कॅरी करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला ही फ्रीजमध्ये स्टोअर करायची असेल तर सॉलिड लीड तुम्ही याच्यावरती लावून अगदी तुम्ही इझिली हे फ्रीजमध्ये वगैरे स्टोअर करू शकता. तर अशा पद्धतीने इतकी छान अशी स्मूथी आपली सेकंदात तयार झालेली आहे. आता जो सर्वात छोटा आपलं जे जार आहे त्याच्यामध्ये मी चटणी ग्राइंड करून घेणार आहे, जी आपल्याला बटाट्या वड्यासाठी लागणार आहे. तर सगळं साहित्य एकत्र करून थोडंसं पाणी टाकलात, बटन ऑन केलं आणि एका सेकंदात किंवा अगदी कमीत कमी वेळात इतकी छान सुंदर अशी चटणी तयार होते. ह्याचे सगळे पार्ट्स वेगवेगळे निघू शकतात, त्याच्यामुळे याचं क्लिनिंग पण अगदी इझी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, याचे जे तिन्ही जार आहेत ते BPA फ्री आहेत. त्याचबरोबर याची जी मोटार आहे ती 400 वॅटची असून 100% कॉपरची आहे.
आपली चटणी आणि मिल्कशेक होईपर्यंत माझी ही जी केळी होती ती छानपैकी थंड पण झाली आहे. खूप जास्त ओव्हर कुक करू नका, कारण मग ना ती खूप अगदी त्याला खूप जास्त पाणी सुटतं आणि मग ना वडे अगदी खूप पातळ होऊन जातं. ते जे काय आपण मिश्रण करणार ना ते अगदी पातळ होऊन जातं. त्याच्यामुळे थोडीशी अशी काय बोलतात, अगदी खूप जास्त ओव्हर कुक करू नका आणि खूप कमी देखील करू नका. तर अशा पद्धतीने तुम्ही घ्या. खूप जास्त ओव्हर कुक कधी होतं, जेव्हा जे साल आहे ना पूर्णपणे क्रॅक होऊन त्यातनं केळं बाहेर निघतं, तेव्हा ती ओव्हर कुक झालेली असतात. आता याचं तुम्ही साल बघू शकता ना, असं त्याला चीर वगैरे काही गेली नव्हती. मी फक्त एक चमचा टाकून बघितला किंवा सुरी टाकून बघा तुम्ही, जर ती व्यवस्थित निघाली थोडंसं तर तुम्ही ती म्हणजे शिजली असं समजा. तर आता ना मी एक छोट्या किसणीने ही किसून घेणार आहे सगळी. तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता किंवा स्मॅशर वगैरे जे येतात त्याने तुम्ही छान अशी करून घ्या, कारण त्याच्यामध्ये ना अख्खं राहिलं नाही पाहिजे, कारण ही आपण ओव्हर कुक केलेली नाही आहे. त्याच्यामुळे अगदी अशी स्मूथ नसतात ही केळी. थोडंसं आपल्याला प्रेशर देऊन थोडीशी किसून घ्यावी लागतात. आता याच्यात बेसिक मसाले टाकणायचे आहेत, ज्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, थोडीशी जिरं पावडर टाकणार आहे, धणे पावडर पण नाही टाकायची, फक्त जिरे पावडर असते ती टाकायची. त्याच्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे मी. आणि मी आता एक फोडणी तयार करते. तर फोडणीमध्ये मी सर्वात आधी जिरं आणि थोडीशी राई टाकलेली आहे. आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकणार आहे, अगदी बारीक चिरून टाका. हिरवी मिरची टाकायची आणि त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाका. हिंगाची गरज नाही आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाका. आणि थोडीशी हळद टाका. हळद तेलात टाकली की कलर खूप छान येईल, आपल्या सगळ्या बॅटरला ते लागलं जाईल व्यवस्थित. तर त्याच्यामध्ये तेल असं सगळीकडे थोडंसं कुरकुरीत, म्हणजे आतमधला जी मिरची आणि कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तेल गरम करून घ्या छानपैकी. आणि ही सगळी फोडणी या मिश्रणामध्ये ओतायची आणि ना व्यवस्थित नीट मळून घ्यायचं. आता तुम्ही इथे बघू शकता, मळतानाच तुम्हाला कळेल की जास्त आपण शिजवली नसल्यामुळे ना याचं बॅटर ना खूप अगदी असं चिकट झालेलं नाही आहे. नाही तर बटाटे पण तुम्ही बघा खूप जास्त असे शिजले गेले ना की ते अगदी वड्याचं जे बॅटर आहे ना ते अगदी थोडंसं पातळ होतं आणि हाताला चिटकत राहतं, मग आपल्याला बऱ्याच वेळा तेल वगैरे लावावं लागतं. तर अशा पद्धतीने हे वडे होतात. तुम्ही मग त्याची कुठलीही साईज करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. तुम्हाला काही वेगळी रेसिपी म्हणजे बटाट्याला स्किप करून काही वेगळी करायची असेल तर तुम्ही अशी रेसिपी ट्राय करू शकता. याचे तुम्ही कटलेट देखील करू शकता. थोडेसे ब्रेड क्रम्स वगैरे घोळवा आणि शॅलो फ्राय पण करू शकता. काल रात्रीचा भात पण उरलेला, मग आज सकाळी नाश्त्यासाठी म्हणा तो भात पण आहे, तो फोडणीचा भात पण करायचा मला. तर ते फोडणीच्या भातासाठी मी भातावरतीच थोडीशी हळद आणि कोथिंबीर टाकून ठेवली. आता बेसन आपल्याला वडे आहे ना तळायचं, त्याच्यासाठी बेसन घेतलेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकणार आहे, थोडंसं हळद टाकणार आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं. जर तुम्हाला लाल मिरची हवी असेल, वाटत असेल तर थोडीशी लाल मिरची कलरसाठी म्हणून टाका, नाहीतर काही मिरची पावडरची गरज नाही. आणि बेसन जेवढं तुम्हाला आधी घोळवून घेता येईल ना तेवढं घोळवून घ्या. जेवढं जास्त वेळ ते राहील तेवढं छान ते फुलून येईल आणि तेवढेच ना ते छान असे फुलले पण जातात बटाटे वडे. तर मी बऱ्याच वेळा काय करते, जेव्हा मला वेळ असतो ना तेव्हा बेसन आधी अर्धा एक तास तरी ते भिजत घालून ठेवते, म्हणजे त्याच्यामध्ये ना सोडा वगैरे ॲड करायची गरज नसते. आणि पीठ बघा अगदी छान झालं आहे बघा हे वड्यांचं. आता मी छोट्या साईजचे एक 5 ते 6 वडे तयार करून घेणार आहे, खूप जास्त मोठे नाही. जर तुम्हाला असं काही स्नॅक्स पार्टीमध्ये किंवा असं काही वेगळा ऑप्शन करायचं असेल तर तुम्ही याचे कटलेट करू शकता. वेगवेगळे प्रकारचे तुम्ही शेप द्या. तुम्ही हे ना डीप फ्राय पण करू शकता, शॅलो फ्राय पण करू शकता. याच्यामध्ये तुम्ही चीजचं स्टफिंग वगैरे पण करू शकता, खूप छान लागतात. आणि तेल पण खूप जास्त असं त्याच्यामध्ये ओढून घेतलं जात नाही. बऱ्याच वेळा जेव्हा आपण शॅलो फ्राय वगैरे करतो तेव्हा बऱ्याच वेळा असं असतं की तेल खूप त्याच्यामध्ये जास्त शोषलं जातं, कारण आतमध्ये काही कोटिंगसाठी नसेल तर याच्यामध्ये तशी कोटिंगची काहीच गरज लागत नाही, कारण आपण ह्याला जास्त ओव्हर कुक केलेलं नाही आहे. मी याच्या पद्धतीने ना बऱ्याच वेळा याचे असे कटलेट पण ट्राय करून बघितलेत, खूप छान होतात. आता हे जे उरलेलं आहे ना त्याचे मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या ब्लॉगमध्ये कटलेट कसे करायचे ना ते पण शेअर करेन. आणि आता असं समरमध्ये असं सगळं खाणं बऱ्याच वेळा होतं आपल्या सगळ्यांच्याच घरी होत असेल. तर आता आपण हे वडे तळून घेऊ. आणि मी ना कढईमध्ये तेल अगदी थोडं घेतलेलं, खूप जास्त नाही घेतलं. छान असे 2-2 करून मी वडे तळून घेणार आहे, कारण माझी कढई खूप छोटी आहे त्याच्यासाठी. आणि इथे आपले हे वडे गरमागरम तयार झालेले आहेत. तर चला आता खाऊन घेऊ. आणि आज ना मी वडे खाणार कशाबरोबर आहे, तर हे बटाटे वडे म्हटले की आपल्याला आठवते ती शेंगदाण्याची चटणी, पण मी कढीपत्त्याची चटणी यूज करणार आहे याच्यामध्ये खाताना. आणि त्याचबरोबर आपली खोबऱ्याची चटणी, छान असा मिल्कशेक थंड थंड. आणि अशा पद्धतीने आजचा हा मेनू तयार झालेला आहे.
आज मी सकाळीच ब्लॉग शूट करायला घेतलेला, त्याच्यामुळे बाकी असं काही रुटीन तुमच्याबरोबर शेअर करायला जमलं नाही. आणि गेल्या काही म्हणजे 2 दिवसापूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये कुकीजसाठी तुम्हाला विचारलेलं की तुम्हाला कुठल्या कुकीज बघायला आवडतील, तर तुम्ही ऑलमोस्ट सगळ्याच कुकीज बघायला आवडतील अशा कमेंट्स केलेल्या. आणि याच्या आधी पण मी जेव्हा इन्स्टंट अशा म्हणजे काय बोलतात आपण नो बेक नाही म्हणता येणार, कमी ऑइली वगैरे अशा ज्या इन्स्टंट रेसिपी असतात ज्या OTGमध्ये वगैरे किंवा एअर फ्रायरमध्ये आपण करू शकतो ना, तशा रेसिपीज पण तुम्ही दाखवा असं मला कमेंटमार्फत सुचवलेलं. तर उद्यापासनं किंवा परवापासनं ही एक सिरीज मी चालू करते, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेकिंग रिलेटेड काही गोष्टी, ज्याच्यामध्ये केक, कुकीज किंवा अजून काही असे पदार्थ की जे आपण बेक करून खाऊ शकतो, म्हणजे जिथे तेलाचा वापर वगैरे कमी केलाच असेल ना, अशी एक सिरीज चालू करते आहे. आणि जशी जशी तुमच्या कमेंट्स येत जातील आणि जशा जशा माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तशा तशा मग आपण त्या पुढे ती सिरीज कंटिन्यू करूया. तर मला असं वाटतं की ते ब्लॉग्स, जसे हे ब्लॉग्स तुम्ही बघताय तसे तेही ब्लॉग्स बघा, म्हणजे तुम्हाला छान छान त्याच्यामधनं पण रेसिपी शूट, म्हणजे ज्या काय मी करते त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्याकडनं प्रयत्न असेल. आणि मी अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि छोट्या छोट्या ज्या रेसिपी असतील ना त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण बेकिंग कसं आहे ना, हे जर शिकायला गेलं तर त्याच्यात खूप आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीतच तुम्हाला बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळेच त्या मग सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं आणि जसं जसं तुम्ही करत जाल ना तसं तसं तुम्हाला अनुभव येत जाणं, तशा तशा त्या गोष्टी तुम्हाला जमत जातात. मला पण सुरुवातीला असं काही जमत नव्हतं. असं नव्हतं की मी शिकून आली आणि लगेच केलं आणि मला लगेच जमलं, असं नसतं ते. जोपर्यंत तुमचा हात बसत नाही, काही गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबात कळणार नाही. आणि असं सगळ्याच गोष्टीमध्ये असतं. तर चला, मी पण खूप एक्सायटेड आहे तुमच्याबरोबर ही सिरीज चालू करण्यासाठी आणि तुम्ही पण एक्सायटेड असाल. तर चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.